मित्रांनो, मी तुमच्या कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काढलेले आहे इकडे सगळे पेपर. तर ह्या पेपरामध्ये शोधायचे आपल्याला आधार कार्ड. तर मेन बोलू तर माझं 2 दिवसापासून आधार कार्ड भेटत नाही. तर त्या आधार कार्डसाठी मला थोडे काम आहे. तर मग आधार कार्डच मेन भेटना गेले. तर आता 12वीच्या बोर्डाचा पेपर म्हणजे हे अभ्यासाचं सगळं करण्यासाठी मेन आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्याच्यासाठी आधार कार्डच भेटत नाही. तर आधार कार्ड अपडेट कुठून करणार? पण मी आज ट्राय करणार आहे आपली गावची भाषा बोलण्यासाठी. म्हणजे आमची ती नाशिकची भाषा आहे ना, ती नाशिकची भाषा आता मी ट्राय करणार आहे बोलण्यासाठी आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघूया आपल्याला बोलता येते का नाही. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल, नाही कालचा ना, आज 8 वाजताचा ब्लॉग बघितला असेल. तर त्याच्यावरती पण मी 2-3 कीवर्ड्स बोललेले आहेत आपल्या गावची भाषा. तर ती कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटते. आज आपल्याला कॉलेजला पण जायचं आहे. तर कॉलेज आहे आपलं 1:30 वाजताचं. तर आज लेट जायचं कॉलेजला. तर आरामात मस्त बसलोय. वाजले सकाळचे 10. तर थोड्या वेळाने आपलं ब्रेकफास्ट पण येईल. तर ब्रेकफास्ट पण करूया मित्रांनो. ब्रेकफास्ट करतो आणि आंघोळ करून मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट आंघोळ केल्यावर. तर मस्तपैकी आलो आज इथं आंघोळ करण्यासाठी. तर आंघोळ करून मग भेटू. मस्तपैकी रेडी झाले आंघोळ बिंघोळ करून आणि मग मस्तपैकी प्यायला चहा. तर चहा पिऊन मग करूया कॉलेजची तयारी. मग आपल्याला जायचं आज कॉलेजला. तर भेटू मग. बसलो होतो तर मम्मी मला काम देऊन गेलेली आहे. तर काय काम आहे तुम्हाला पण दाखवतो. सगळ्यात पहिले हे सगळं उचलून झाडू मारून मग आपल्याला करायचे देवपूजा. तर बरोबर आहे. तर आजपासून झाले आपले पेपर पण चालू. तर आज पहिला दिवस आहे पेपराचा. तर देवपूजा करू. देवाच्या हाताने मस्त कार्य होऊन जाऊ दे. मग देव काय देतो आपल्याला. तर आपल्याला रेग्युलर ब्लॉग करून 7 दिवस झाले. तर याच्यासाठी भारी वाटतंय. पहिलं पण मी ब्लॉग बनवत होतो पण माझ्याकडून होत नव्हतं रेग्युलर. तर मी आज बनवतोय. तर आज झालं 7वा दिवस. तर रेग्युलर तुम्ही हो ब्लॉग उद्या बघतील ना. तर मग आजच बोलतो. सगळ्यात पहिलं सगळं आवरून घेऊ आणि 2-3 दिवसामध्ये तुम्हाला भेटणार एक सरप्राईज. ते पण ब्लॉगमध्ये दाखवणार तुम्हाला. अनबॉक्सिंग मग सगळं करणार तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार. तर सगळ्यात पहिले सगळं करून घेऊ. आपल्याला कॉलेजला पण जायचं आहे, देवपूजा पण करायची. आणि मस्त झाडू बिडू मारून रेडी झालो आहे. तर आता आपल्याला करायचे पुरी देवांची साफसफाई. म्हणजे मंदिर बिंदिर सगळं पुसून रेडी करून इकडलं सगळं घाण बिन साफ करून आणि इकडलं सगळं ते म्हणजे आपले अगरबत्तीचं ते असते ना राख काय बोलतो आपण, तेव्हाला उचलून सगळं साफ करून रेडी होऊन मग आपण आपली तयारी करून कॉलेजला जाऊया. आपलं कॉलेज तर आहे 1:30चं पण तरी पण लवकर गेलेलं परवडते. लेट नाही. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते वालं झाड होतं ह्याच म्हणजे असंच नारळ होतं. ते पण ह्याच नारळापासून ते झाड आणि त्या दुसरंवालं झाड उगायला आपलं स्टार्ट झाले. ते जी लांबी थोडं झालेली आहे मस्तपैकी. तर चांगलं आहे. मी इथं घेतलेले 2 पाणी. हे आपलं साधं म्हणजे प्यायचं पाणी आणि हे आपलं घाण पाणी. म्हणजे सगळ्यात पहिलं आपले ते कपडे आहेत ना, म्हणजे देवाच्या खाली ठेवतो ते वाले कपडे पुसून साफ पाण्यानं पुसून घेऊ आणि सगळे देवाऱ्या बिवाऱ्या धुवून घेऊन मग चांगल्या पाण्यामध्ये आपले कपडे पण आणि देवा पण धुवून घेऊ. सगळे देव आपल्या प्यायच्या म्हणजे एकदम ताज्या पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत. तर ह्याला ठेवू आता साईडला आणि मस्तपैकी आपलं पहिलं देवारा पुसून घेऊ. चांगलं स्वच्छ पुसून घेऊ देवारा आणि मग याला मस्त पितांबरीने घासून मग वापस तिथंच लावून देऊ. ओके गाईज बघा इथे तेलाच्या कपड्यामुळे काय हालत झाले. आता हे नीट पुसायला लागेल. पुरं तेलकट आहे भाई साहब. चिपचिप एकदम तेलकट आहे. फायनली देवपूजा झालेली आहे आणि निवत बिवत वाढून मस्त ओके सगळं झालेलं आहे. फुलं बिलं वाहून
bearing up before us. We hang on the hem of your gown. तर कॉलेजची तयारी पण झाली, कपडे घालून रेडी आहे. तर आता खाऊया साबुदाणा खाऊन झाल्यावरती मग इन करून मग जाऊया कॉलेजला. तयारी करून बसलो आज तिथं, मस्त इन पण केले. तर आता जाऊया, थोड्या वेळाने निघूया आपल्या कॉलेजसाठी. तर आपण आता डायरेक्ट रिक्षामध्ये बसल्यावर भेटू. घरी आल्यावरती मस्त हातपाय धुवून कपडे चेंज करून रेडी झाले. मध्ये एंट्री केल्यावरती बघा किचन कसं असं दिसलं मला. तर आता आपल्याला काय पर्याय तर नाही. सगळ्यात पहिले ना पुरे A to Z साफसफाई करू आणि मग आपण आपला ठेवू आवडीचा चहा. गरम चहा करू आणि करूया चहाला एन्जॉय. मला किचन आवरून भेटतो. तर मस्तपैकी गॅस पण स्वच्छ केलेला आहे बघा. एक कट्ट्याचं तुम्ही बोलत असाल ते असंच आहे, सुकल्यावर ते असंच येतं. आणि ही गॅस तर मस्त स्वच्छ झाले. आता मी झोपतो आणि मग भेटूया आपण आता डायरेक्ट 5 वाजता. बघू, विचार केला तर जाऊ खाली, नाहीतर मग घरातलं संध्याकाळचा ब्लॉग बनवूया. संध्याकाळचे वाजले 7. तर ऑलमोस्ट पुरा अंधेरा झाले बाहेर. खालतून असा व्ह्यू आहे. तर आज पण आपला पाण्याचा नंबर आहे. तर मस्तपैकी पाणी भरून झाल्यावरती मग भेटूया आपण जेवायच्या टायमाला. तर फायनली आपलं पाणी सगळं झाले, जेवण बिवण सगळे टूटचेड झाले. तर चला ब्लॉगला करूया अँड. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. I come bearing up before us. We hang